कामगारांना जेव्हा कधी सचिन डोंगरे यांनी जी काही कामं सांगितलेली आहेत ती आम्ही पूर्ण सगळ्या कामगारांनी मनापासून केलेली आहेत। पण तरीसुद्धा जर त्यांना असं वाटत असेल की आम्ही आणखी त्यांच्या व्यतिरिक्त जाऊन कुठची कामं करावी तर ते आम्हाला शक्य नाही आहेत, कारण की आमच्या त्या पद्धतच बसत नाही आहे आणि त्याच्यामुळे तेही आमच्यावर असा राग काढतात। पण त्यांना जर असं वाटत असेल की त्यांच्या रागामुळे जर आम्ही त्यांच्या रागाला घरी पडू तर आम्ही तसं करू शकत नाही आहे आणि त्यांचा तेवढा अधिकार नाही आहे, कारण की आम्ही कामगार पालिकेचे बांधील आहोत। त्यांचे जे काही विरोध असतील किंवा त्यांचे जे काही वाद असतील ते वाद त्यांनी आमच्याशी काढू नये आणि त्याबद्दल त्यांनी तो राग त्यांच्याकडेच ठेवावा। 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये आम्ही इथे काम करतो आहे। इथे आम्हाला पाणी, महिलांसाठी बाथरूम आहे, जेवणासाठी जागा आहे आणि प्रत्येक सुविधा आमच्यासाठी आहे। म्हणजे प्रभाग समिती 8मध्ये जिकडे कामगारांना जी सुखसुविधा नाही आहे तिकडे इथे आम्हाला विकास पाटील यांच्या बंगल्यामध्ये मालकी जागा असूनसुद्धाही आम्हाला इथे घरच्यासारखी वागणूक दिली जाते। आणि राहिला विषय त्यांच्या पर्सनल कामाचा, आमचं त्यांच्याशी काही लेणं देणं नाही। आम्ही सकाळी 6 ते 11 आणि 2 या तिन्ही टायमाला फक्त आमची इकडे हजेरी घेतली जाते। त्याचे इतर वैयक्तिक आमचे इथे काही कामं नसतात। मराठी शाळेमध्ये एक प्रार्थना बोलली जाते की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे, परंतु ह्या संपूर्ण गोष्टीचा विसर कुठेतरी मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना झालेला। आपण आज प्रभाग 11मध्ये आहोत आणि विशेषतः विकास पाटील यांच्या बंगल्यामध्ये आहोत। या विकास पाटील जी गेली कित्येक वर्ष त्यांनी नगरसेविकाचं पद उभारलेलं आहे। आज माझ्या पाठीमागे जे कामगार संघटनेचे काही जी पदाधिकारी आहेत किंवा जे काही प्रतिनिधी आहेत यांनी उद्या एक आंदोलनाचा इशारा दिला। आंदोलनाचा इशारा ह्याच्यासाठी कारण जो नवनिर्वाचित एक नगरसेवक आहेत स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी आज हे जे सफाई कामगार आहेत यांच्या खांद्यावरनं एक बंदूक चालवताना दिसत आहे। त्यांनी सरळ पत्र सांगितलेलं आहे की इकडचे जे सफाई कामगार आहेत ह्यांना हलवून नवघर शाळा किंवा इंद्रलोक ह्या ठिकाणी त्यांची सगळ्या गोष्टी सुविधा पुरवाव्या। महानगरपालिकेला जर सुविधा पुरवायच्या होत्या तर ह्याच्या अगोदरच पुरवल्या असत्या। लॉकडाऊन असू दे, कोरोना काळापासून ह्या सगळे जे प्रतिनिधी आहेत किंवा हे जे काही जे कामगार आहेत या कामगारांना राहण्याची, खाण्याची, त्यांना कपडे बदलण्याची ह्या संपूर्ण गोष्टीची सुविधा अगदी मोफत दराने जर इथे गोष्टी मिळत असेल तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना ह्या गोष्टी त्या चालत होत्या। गेली 15 वर्ष ह्या गोष्टीवरती कानाडोळा महानगरपालिकेने केला, परंतु आता अचानक एका नगरसेवकाने पत्र दिल्याच्या नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि याच्याच विरोधामध्ये आज हे जे कामगार संघटनेचे जेवढे कार्यकर्ते आहेत हे आज एकने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि उद्यापासून त्यांनी ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये ईस्ट, पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी त्यांनी सरळ आंदोलनाचा इशारा दिला आहे की आम्ही काम करणार नाही, कारण तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी आमच्या कामगारांचा बळी का दिला जातो आहे। नेमकं ह्या कामगारांचं म्हणणं तरी काय आपण जाणून घेऊ। श्रमजीवी कामगार संघटना मीरा भाईंदर अध्यक्ष। आज असा विषय आहे की इकडचे प्रभाग समिती 11 इकडचे सचिन डोंगरे यांनी काल पत्रव्यवहार केलेला आहे की इथून विकास पाटील इथून हनुमान मंदिर इथून हजेरी हलवण्यात यावी असं काल त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही आज सकाळी आंदोलन केलं होतं। पण आज काही कारणाने पालिका बंद असल्या कारणाने आम्ही उद्या पूर्ण ईस्ट आणि वेस्ट पूर्ण ग्लोबल उद्या काम बंद करणार आहेत, कारण की या 15 वर्षामध्ये 20 वर्षामध्ये आम्ही इथे काम करतो आहे। इथे आम्हाला पाणी, महिलांसाठी बाथरूम आहे, जेवणासाठी जागा आहे, फॅन, प्रत्येक सुविधा आमच्यासाठी आहे। म्हणजे प्रभाग समिती 8मध्ये जिकडे कामगारांना जी सुखसुविधा नाही आहे तिकडे इथे आम्हाला विकास पाटील यांच्या बंगल्यामध्ये मालकी जागा असूनसुद्धाही आम्हाला इथे घरच्यासारखी वागणूक दिली जाते। आणि राहिला विषय त्यांच्या पर्सनल कामाचा, आमचं त्यांच्याशी काही लेणं देणं नाही। आम्ही सकाळी 6 ते 11 आणि 2 या तिन्ही टायमाला फक्त आमची इकडे हजेरी घेतली जाते। त्याचे इतर वैयक्तिक आमची इथे काही कामं नसतात। आम्ही साईटवर आमची जाऊन काम पूर्ण करतो आणि जसं नेहमीप्रमाणे जसं आहे तशी आमची सुट्टी करून जातो। गेली 15 वर्षापासून तुम्ही जर इथे हजेरी देताय आणि तुमच्या सगळ्या सुखसुविधा जर विकास पाटलांनी दिलेल्या आहेत तर हे काल आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकाचे सांगतात की त्यांच्या विकास पाटील हे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी तुमचा वापर केला जातो। यामध्ये काय खरंपण आहे? खरंच तुमचा वापर केला जातोय का? आणि कोरोना काळामध्ये ही काय नेमकी तुम्ही साथ दिली? कोरोना काळामध्ये अशी परिस्थिती होती का लोक आपल्याला घरी आम्ही जायचे झाडू मारून का अशी तो वेळ प्रसंग होता का कोण घरी साधे दरवाजे नव्हते उघडत, लोक घरी पाणी मागायचं तर पाणी देत नव्हते। पण त्या काळामध्ये शेटने आम्हाला इकडे म्हणजे याच भागामध्ये आम्हाला पूर्ण त्यांनी राहून बाथरूम, प्यायला पाणी, जेवणाची सोय आणि एका टायमाला जेव्हा नगरपालिकेच्या बस बंद होत्या त्या टायमाला रात्री आम्हाला त्यांनी स्वतः टेम्पो करून आम्हाला विरार आणि सपाला साईडला जायला सुविधा करून दिली आणि आम्ही व्यवस्थित आमच्या घरी व्यवस्थित पोचलो।
अशीच या शेटनी आम्हाला खूप खूप मदत केली त्या लॉकडाऊन टायमाला. आणि या 2 वर्षात खूपच त्यांनी हे केलं. कधी आम्हाला असं कधी वगळण्याचा वेळ काहीच प्रयत्न केला. जसं वागणूक गरजेसाठी तशी सर्व कामगारांना आत्तापर्यंत देत आलेत. उद्या आंदोलनाचा तुम्ही इशारा दिलेला आहे. हे आंदोलनामध्ये नेमकं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं का तुम्हाला? अधिकाऱ्यांना एवढं सांगायचं आहे की जे आत्ताच्या कालच्या पत्रामध्ये व्यवहार केला आहे की का अशी पर्सनल कामं असं काहीच, मी पालिकेला एक विनंती करू, असं काहीच नाही मिळत आहे. जशी आपली नेहमीप्रमाणे जी कामं होतात तशी होतात. स्वच्छता अभियानमध्ये भाईंदर ईस्टमध्ये हा नवघर गाव सगळं स्वच्छ, म्हणजे एकदम स्वच्छ टॉपिक एक असा वार्ड आहे का तिकडे हर टायमाला नाव निघलं जाते. हा परिसर सगळ्या स्वच्छतेमध्ये सुंदर सुंदर असा व्यवस्थित असतो. हा आमच्या हजेरी आहे ना, जे आमच्या इथे बंगल्यामध्ये झालं पाहिजे बस. आणखी दुसरं जे काय गोष्टी आहेत, कोणत्या पक्षाचा माणूस, कोणत्या संघटनेचा असू दे, त्यांच्याशी आम्हाला काय घेणे देणं नाही. पण आमच्या कामगारांवरती अन्याय झाला नाही पाहिजे, हे मेन आहे. आणि जे काय आम्हाला इथे भेटते ना या बंगल्यावरती, ते आम्हाला कुठेच नाही. आता मध्ये पण हा पण अविनाश पण बोलला, लॉकडाऊनमध्ये आम्हाला कोणी पाणी नाही विचारलं, कोणी चहा नाही विचारली, पण ह्या बंगल्यावरती आम्हाला पाणी पण भेटायचं, चहा पण भेटायचं, सर्व भेटायचं. दत्ताराम जाधव. आम्ही गेल्या 20 ते 15 वर्ष इथे काम करत आहोत. इथे आम्हाला सर्व बाथरूमची सुविधा आहे, बसण्याची जागा आहे, जेवायची सुविधा आहे. आणि महिला किंवा आपल्या मुलांना इथं बसणं किंवा बाथरूमला जाण्यासाठी सर्व सुविधा आमच्या सेटने इथे केलेली आहे. त्याबद्दल आमचं काहीच इथं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही हा वार्ड सोडून आम्ही दुसरीकडे कुठे हजेरीला जाणार नाही. मी मीना मंगेश मंचेकर. आज 14 वर्ष झाली मी इथे काम करते. पण मला ह्या ठिकाणी काम करत असताना मला कुठचीही तक्रार माझ्या विरोधात आलेली नाही आहे किंवा मला कुठचाही त्रास झालेला नाही आहे. आणि आज असं झालं आहे की आम्हाला आमच्या ठिकाणातून आम्हाला दुसरीकडे बाहेर काढलं जातं आहे. पण आमची अशी इच्छा आहे की आम्हाला इथून कुठेही जायचं नाही आहे. कारण की कोणीही येईल, कुठचाही पक्ष येईल आणि आम्हाला असं बाहेर काढेल, हे आम्हाला कधीच चालणार नाही. कारण की आम्ही असं इथे आहोत की आमच्या घरच्यासारखे आम्ही इथे राहतो आणि आम्हाला तशीच आमचे जे शेठ आहेत विकास पाटील, ते सुद्धा आम्हाला तसेच सांभाळतात. आम्हाला कधी असं वाटू दिलं नाही की हां आम्ही इथे कामगार आहोत म्हणून. तुमच्यासाठी इथे कोणकोणत्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून आमच्यासाठी त्यांनी इथे उठाय बसायची सोय करून दिलेली आहे. लेडीजसाठी बाथरूम आहे. सगळ्या सुविधा त्यांनी आम्हाला दिलेल्या आहेत. त्याबद्दल आमची तशी काहीही तक्रार नाही. त्याच्यामुळे कुठचाही पक्ष येईल आणि आम्हाला सांगेल की तुम्हाला इथून आम्ही बाहेर काढू, आमचीच इच्छा नाही इकडनं जायची. त्याच्यामुळे आमच्यावर कोणी जोर जबरदस्ती करू शकत नाही आहे.